अयोध्येतील राम मंदिरात 22 जानेवारी रोजी प्राण प्रतिष्ठा करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 84 सेकंदात ही पूजा केली। या सोहळ्याची संपूर्ण जगात चर्चा आहे। राम मंदिर उभारण्यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात दान गोळा करण्यात आलं। आतापर्यंत मंदिरासाठी 5500 कोटी पैसे दान स्वरूपात मिळाले आहे। महत्त्वाचं म्हणजे सर्वाधिक दान करणारी व्यक्ती कुणी दिग्गज उद्योगपती नसून एक आध्यात्मिक गुरु आहे, ज्यांनी अदानी, अंबानी आणि टाटा यांच्यापेक्षा जास्त दान मंदिरासाठी केले आहे। कथावाचक मोरारी बापू हे अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत सर्वात मोठे देणगीदार म्हणून समोर आले आहे। 6 दशकांहून अधिक काळ रामायणाचा प्रचार करणाऱ्या बापूंनी एकूण 18.6 कोटी रुपयांची देणगी दिली आहे। राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो न्याय यात्रा रविवारी आसाममधील सोनितपूर जिल्ह्यात दाखल झाली होती। राहुल गांधी तिथून जात असताना भाजपचे झेंडे घेतलेल्या लोकांची मोठी गर्दी झाली होती। यावेळी जमावाने मोदीच्या घोषणा दिल्यानंतर राहुल बसमधून खाली उतरले आणि गर्दीत गेले। त्यावेळी राहुल गांधींसोबत बाचाबाची झाली। राहुल गांधी यांना त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी परत बसमध्ये नेले। आसाममध्ये रविवारी भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान काँग्रेस पक्षाने भाजप कार्यकर्त्यांवर तोडफोड केल्याचा आरोप केला आहे। जयराम रमेश यांच्या कारच्या खिडक्यांच्या काचा फोडल्याचा आणि भाजपचे बॅनर जबरदस्तीने लावण्यात आल्याचा दावा काँग्रेसने केला आहे। त्याचवेळी राहुल गांधींसोबत देखील बाचाबाची झाल्याची माहिती समोर आली। अयोध्येतील राम मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली। मोठ्या भक्तिभावात हा सोहळा संपन्न झाला। प्रसूतीची तारीख जवळ आलेल्या अनेक महिलांनी याच दिवशी प्रसूती करण्याची इच्छा व्यक्त केली होती। फिरोजाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयात फरजाना नावाची मुस्लिम महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती। 22 जानेवारीला म्हणजेच प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी फरजाना यांना पुत्ररत्न झालं। रामललाच्या प्रतिष्ठापनेदिवशी पुत्रप्राप्ती झाल्यानं बाळाचं नाव राम रहीम ठेवण्यात आल्याची त्याची आई हुस्न बानो यांनी सांगितलं। आजचा पवित्र दिवस पाहता आम्ही त्या बाळाचं नाव राम रहीम ठेवलं। बाळंतीण दोघेही व्यवस्थित आहे, असं हुस्न बानो यांनी सांगितलं। कुटुंबानं केलेलं नामकरण ऐकताच रुग्णालयातील सगळ्यांनीच आनंद व्यक्त केला। अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। त्यानंतर झालेल्या सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी आपले विचार प्रकट केले। पुढील 1000 वर्ष भारतावर परिणाम करेल असे कार्य आता करायचे आहे, असे सुतोवाच त्यांनी केले। त्यानंतर पंतप्रधान पुन्हा एकदा कामाला लागले आहे। त्यांनी आता प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स अकाउंटवर या योजनेची माहिती दिली। पोस्टमध्ये त्यांनी म्हटले, सूर्यवंशी भगवान श्रीरामाच्या आशीर्वादामुळे जगातील त्यांच्या भक्तांना नेहमीच ऊर्जा मिळते। आज अयोध्येत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या शुभप्रसंगी माझा संकल्प आणखी दृढ झाला आहे की भारतातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर स्वतःची सौरऊर्जा यंत्रणा असावी। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले, अयोध्येतून परतल्यानंतर मी पहिला निर्णय घेतला की आमचे सरकार 1 कोटी नागरिकांच्या घरावर रूफटॉप सोलार पॅनल लावण्यासाठी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची सुरुवात करत आहे। यामुळे गरीब आणि मध्यम वर्गाला वीज बिल कमी येईलच, त्याशिवाय ऊर्जा क्षेत्रात भारत आत्मनिर्भर होईल। बावीस जानेवारीला अयोध्येत रामललाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला। या सोहळ्याचा उत्साह सर्वसामान्य व्यक्तींपासून लोकप्रतिनिधींमध्येही पाहायला मिळाला। राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त लोकप्रतिनिधी, खासदार, आमदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसमवेत ढोल वाजवत आनंद लुटला। अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याचा आनंद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपिनेश्वर मंदिरामध्ये ढोल वाजवत आनंद साजरा केला। मुख्यमंत्री शिंदे हे अयोध्येतील सोहळ्याला हजर नव्हते, मात्र त्यांच्या गटाचे आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींना घेऊन राम दर्शनाला पुढच्या महिन्यात जाणार आहे।